राजकारण म्हटलं की टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप आले, मात्र ते एका मर्यादेपर्यंत असतील तर ठीक आहे. मर्यादा ओलांडली तर मात्र त्याची शिसारी येऊ शकते, चुकीचा पायंडा पडू शकतो आणि वादविवादाला अतिशय घाणेरडं रूप सुद्धा प्राप्त होऊ शकतं. या अशा टीका टिप्पण्यांपासून कुणीही सुटलेलं नाहीये. काँग्रेसच्या मोठ्या नेत्या, एकेकाळी अध्यक्ष आणि आजही मोठ्या नेत्या असलेल्या सोनिया गांधी या पांढऱ्या पायाची, पांढऱ्या कपाळाची अशा प्रकारे त्यांच्या विधवा असण्याबद्दलच्या टीका टिप्पण्या सुद्धा झाल्या होत्या. भाजपकडून सुद्धा करण्यात आल्या होत्या, तेही पाहिलेलं आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सध्याचे विद्यमान पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, यांच्या लग्नाबद्दल, त्यांच्या पत्नीबद्दल कशा प्रकारे टिप्पणी होतात आणि त्याच्या पर्यायानं मोदी यांनी कशा प्रकारे आपल्या पत्नीला आता स्थान दिलेलं नाहीये, याबद्दल काँग्रेसकडनं टीका टिप्पण्या होत असतात. खाजगी मुद्दे हे वस्तुतः खाजगी असतात, नाजूक असतात आणि त्याच्या काही बाजू या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात. अशावेळी त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणं खरं तर टाळलं पाहिजे. पण अनेकदा होतं असं की बोलण्याच्या ओघामध्ये किंवा समोरच्याला केवळ टाळ्या मिळवण्यासाठी, खुश करण्यासाठी अनेकदा अशा प्रकारची विधानं केली जातात. जातीचा उल्लेख होतो. मग अमोल कोल्हेंच्या बाबतीत अशाच प्रकारचा विषय मागच्या निवडणुकीत आला होता, तेव्हा आढळराव पाटलांनी अशाच प्रकारे विधान केलं होतं आणि एक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. मग कधी जाती धर्माचा सुद्धा उल्लेख होतो. मग अगदी हसन मुश्रीफ यांनी सहज बोलता बोलता जरी म्हटलं असलं की देव आला तरी काही करू शकणार नाही, तर लगेच देवच का आणला, तुमचा खुदा का नाही आणला, अशा प्रकारे सुद्धा वादविवाद उपस्थित केले जातात. यामुळे मूळ कॉन्टेक्स्ट, आशय आणि विषय राहिला बाजूला आणि नको त्या दिशेने चर्चा जातात आणि मन दुखावतात, मन दुभंगतात. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय यूट्यूब चॅनलवरती पुढारी न्यूजचा आमचा हा कार्यक्रम. चर्चा तर होणारच, ज्यामध्ये नेहमीचे विषय, वेगळे विषय, बातम्या, घडामोडी, चालू घडामोडी आणि घटना, वक्तव्य याबद्दल जेव्हा लोकांमध्ये इंटरेस्ट तयार होतो त्यावेळी चर्चा आम्ही घडवतो, कारण चर्चा तर होणारच. आणि यावेळेचा विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे राजांचं गाव आणि ताईंचं नाव. वाद कशाला? त्याला कारणही तसंच आहे. दोन विधान आहेत आणि त्यामध्ये थोडीशी एकमेकांमध्ये जोडणी सुद्धा करता येते. एक विधान आहे अजितदादांचं. अजितदादा असं म्हणाले किंवा त्यांच्या बोलण्याचा आशय असा होता की बारामतीमधून तुम्ही म्हणजे बारामतीकरांनी शरद पवारांना निवडून दिलं, शरद पवार. मला निवडून दिलं म्हणजे अजित पवारांनी त्यांना निवडून दिलं, अजित पवार. त्यामुळे आता सुद्धा पवारांना निवडून द्या. आणि हा त्यांचा एक प्रकारे त्यांना सुचवायचं होतं की आता त्यांच्या पत्नी सुनेत्राताई म्हणजे सुनेत्रा पवार आणि समोर आहेत सुप्रिया सुळे, त्यामुळे पवारांना निवडून द्या, असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरती जी काही टीका टिप्पणी व्हायची ती आता समोर आलेली आहे. मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा भारतीय जनमानसात, राजकारण्यांमध्ये सुद्धा काही गोष्टी किती फिक्स बसलेल्या आहेत ते आपल्याला लक्षात येतं. खरं तर लग्न झाल्यानंतर मुलगी म्हणजे परक्याचं धन, दिल्या घरी तू सुखी राहा, असा आजचा काळ राहिलेला नाही आहे. मुली माहेरशी संबंध ठेवून असतात, दोन्ही घरांमध्ये त्या उत्तमरित्या काम करतात, स्वतःचंही करिअर घडवतात, दोन्ही कुटुंबांचं सुद्धा उत्थान करतात. म्हणून तर एक मुलगी ही दोन घरांची खरं तर गृहलक्ष्मी ठरते आणि दोन्ही घरांचा विकास करते असं म्हटलं जातं. मात्र तरी सुद्धा या आडनावावरनं टोमणे मारणं हा फार खाजगी मामला ठरतो. मात्र त्याचवेळी जेव्हा तो सार्वजनिक केला जातो त्यावेळी ती वेदना सगळ्यांसाठी असते, ती चळवळीसाठी सुद्धा असते. आजच्या या विषयाला आणखी एक रेफरन्स आहे, तो सांगून पुढे गेलं पाहिजे. आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आणि त्यांच्या राजर्षी शाहू महाराजांच्या, ज्योतिबा फुलेंच्या, आंबेडकरांच्या विचारांचा आम्ही वारसदार आम्हाला सांगत असताना त्यांच्या विचारांची मशागत झालेल्या महाराष्ट्रात जेव्हा मूळ आणि कुळ शोधलं जातं, नाव आणि गाव काढलं जातं, तेव्हा मात्र चर्चा करावी लागते. आणि म्हणून पुन्हा एकदा जर का अजित पवारांच्या या विधानाकडे यायचं झालं तर सुप्रिया या सुळे आहेत, त्यांचं लग्न झाल्यानंतर आडनाव सुळे झालं, आणि सुनेत्राताई, कारण अजित पवारांचं आडनाव येतं त्यामुळे पवार आहे. हा मुद्दा असू शकतो का चर्चेचा? जर का सुप्रियाताई या शरद पवारांच्या पक्षात आहेत आणि त्या शरद पवारांच्या कन्या सुद्धा आहेत, तर त्या वारशावर, जैविक वारशावर, वैचारिक वारशावर अधिकार सांगू शकतात. काही प्रमाणात अजितदादा पण तो सांगत होतेच की ते शरद पवारांचा फोटोही लावत होते. मग अशा वेळी पवारांना निवडून द्या, कारण हेच लॉजिक लावायचं झालं तर जे पवार आडनाव अजित पवारांचं सुद्धा आहे त्याच्या मागचा राजकीय वारसा हा प्रामुख्याने शरद पवारांचा आहे. मग सुप्रिया सुळेंनी काय करावं? मी तर त्याच्यातही जात नाही. मुद्दा असा आहे की कुणाचं तरी आडनाव हा मुद्दा चर्चेचा कसा असू शकतो? पवारांना निवडून द्या, सुळेंना. आणि बरं, दुर्दैवानं, आणि मला खात्री आहे की अजित पवारांच्या ते मनात सुद्धा नसणार आहे, मला पूर्ण खात्री आहे, अजित पवार हे अतिशय पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते, त्यांच्या मनातही ते येणार नाही. पण लावायचाच म्हटला तर त्याला जातीय कंगोरा सुद्धा आहे. भारतातल्या पुरुष सत्ताक लग्न संबंधाच्या आणि वैवाहिक प्रक्रियेमध्ये
तुम्हाला पतीचं नाव आडनाव आणि समाज जातीचा जात तुम्हाला लागू होते, त्या अर्थानं सुद्धा त्याचा अर्थ तयार होतो. आणि मला खात्री आहे ते अजित पवारांच्या मनात नसेल. त्यांची टिप्पणी सुद्धा कदाचित मी जेवढा आपण सिरियसली विचार करतो तेवढी नसेल, पण तरी सुद्धा तुम्ही बोलता त्याचे पडसाद उमटत असतात आणि समोरची माणसं त्याला कसं घेतील हे सांगता येत नाही, म्हणून काळजीपूर्वक राहायला पाहिजे. त्यामुळे अजित पवार जेव्हा म्हणतात पवारांना निवडून द्या, सुनेत्रा पवारांना निवडून द्या, आणि त्या अर्थानं जर का ते सूचित करत असतील की सुप्रिया सुळे नको, त्यावेळी ते फक्त पवारच नव्हे, ते आणखी काही गोष्टींकडे अंगोनी निर्देश करतात. तो थोडासा विचित्र आहे, तो थोडासा नकोसा आहे. आणि प्रामुख्यानं तुम्ही सुप्रिया सुळेंच्या त्या वारशावरती, त्या शरद पवारांच्या कन्या आहेत किंवा त्या कुटुंबात आहेत, याच्यावरती तुम्ही असं म्हणताय की आता सुप्रिया सुळे सुळेंच्या झालेल्या आहेत, बारामतीचा काही संबंध नाही, शरद पवारांशी संबंध नाही, पवार घराण्याशी संबंध नाही, असं तर नक्कीच मनात नसेल त्यांच्या. मात्र असं विधान केल्यामुळे तुम्ही ज्या काही अशा रूढी परंपरा आहेत, ज्या शक्यतो महाराष्ट्र आता मागे ठेवून पुढे चाललेल्या आणि अनेक वर्षांचा संघर्षाचा इतिहास आहे, मी जसं म्हणालो तसं आज ज्योतिबा फुलेंची जयंती आहे, अनेक अशा विचारसरण्यांना मागे सावरून पुढे जाण्यासाठी या महामानवांनी संघर्ष केलेला आहे. तिथे जेव्हा मूळचं आडनाव आता बाजूला गेलेलं आहे, आता तुम्ही सासरचंच आडनाव घेतलं पाहिजे, आता तुमचा माहेरशी, कारण बारामती हे त्यांचं माहेर ठरतं, आता गोविंद बागेशी काही संबंध नाही, बारामतीशी काही संबंध नाही, असं तुम्ही सांगू पाहताय का अजितदादा? मला खात्री आहे ते तुमच्या मनात नक्कीच नसेल. त्यामुळे इथे ती मात्र चूक झालेली आहे आणि म्हणून चर्चेचा हा विषय होता. दुसरा विषय, आणि त्याचं लिंक मी तुम्हाला या पहिल्या विषयाशी सुद्धा लावून दाखवणार आहे. संजय मंडलिक जे शिवसेनेचे खासदार की साठीचे उमेदवार आहेत कोल्हापूरमधून महायुतीचे, त्यांनी असं विधान केलं की विद्यमान छत्रपती शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार नाहीत, एक बाहेरचे आहेत, दोन, असं त्यांनी विधान केलेलं आहे. त्या आशयाचं तो सगळा बाईट तुम्हाला बघायला मिळू शकतो सोशल मीडियावर. आणि म्हणून आपण खरे विचारांचे वारसदार आहोत आणि म्हणून मग काय मला मतं द्या, असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ असेल. आता इथे सुद्धा ज्यांना माहीत नाही महाराष्ट्रामध्ये त्यांना थोडेसे बेसिक सांगावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराज, छत्रपतींचे चिरंजीव, आणि मग त्यांच्या पत्नी ताराराणी, छत्रपती ताराराणी यांच्यानंतर कोल्हापूरची गादी सगळी सुरू होते. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज किंवा राजर्षी शाहू महाराज छत्रपती म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते घाटगे घराण्यातून आले. पहिलं दत्तक विधान जेव्हा आपल्याला लगेच लक्षात येण्यासाठी शाहू महाराजांचं मी उदाहरण देतोय. त्यानंतर पुढची जी लाईनेज आहे छत्रपती घराण्यातलीच, त्यामध्ये येतात आत्ताचे विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती, आणि ते येतात भोसले घराण्यातून नागपूरमधून, आणि हा त्यांचा वारसा आहे. जे संजय मंडलिक सूचित करू पाहतात ते त्या दोन गोष्टी सांगतायत की हे मूळ छत्रपती घराण्यातले नाहीत आणि दोन, ते बाहेरचे. माझे दोन प्रश्न आहेत इकडे, मी अजून त्यांच्या विषयाला तर नंतर स्पर्श करेन. समजा अरुणाचल प्रदेशमधला माणूस येऊन कोल्हापूरमध्ये निवडणूक उभारणार असेल तर काय हरकत आहे? नियमानुसार भारतामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता, विशिष्ट प्रकारचं वास्तव्य आणि त्या विविध प्रकारच्या अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही तिकडचे होता. मात्र आज देखील अशी अनेकदा उदाहरणं बघायला मिळतात की हा मूळचा इकडचा कसा नाही, याची जात कशी आहे, हा कसा इथला नाही, इथला बाहेरचा. इतकंच काय, नगरमध्ये मी जेव्हा नगरमध्ये जाऊन आलो होतो, आता अहिल्यादेवी नगर म्हणावं लागेल, आधीचं अहमदनगर, तिथे नगर उत्तर दक्षिणचा सुद्धा मुद्दा येतो. इतकं आपण मायक्रोमध्ये गेलोय का, इतकं आपण संकुचित झालोय का, हा इथला तिकडचा परका महाराष्ट्रातून आहे म्हणजे मी म्हणतो चला अरुणाचल सोडून द्या, पण महाराष्ट्रातली व्यक्ती आहे आणि ती कुठली का असे ना, कॉस्मोपॉलिटन आपण होत चाललेलो आहोत. सगळ्या जाणीवा अस्मिता आपण हळूहळू विरघळून एक महाराष्ट्रीय म्हणून, भारतीय म्हणून उभे राहताना या अस्मितांचा वाद हवाय कशाला? आता आपण संजय मंडलिकांच्या विधानाकडे येऊया. ते जेव्हा म्हणतात की जे सूचित करू पाहतात की हे घराणं किंवा हे शाहू छत्रपती बाहेरचे आहेत, मूळ वारसदार नाही, तेव्हा ते दोन तीन गोष्टी करतात. एक, बाहेरचे म्हणतात आणि वारसदार नाही असं म्हणतात, त्यावेळी ते फक्त शाहू छत्रपती आत्ताच्या पुरता राहत नाहीत, एका अर्थानं ते राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना सुद्धा लागू करतायत का, असा माझा त्यांना प्रश्न आहे. कारण ते घाटगे घराण्यातून आले होते, मूळ वंशावळीचा, त्या अर्थानं तिथे घाटग्यांच्या कडून आलेले शाहू छत्रपती होते, ते पुढे राजर्षी शाहू छत्रपती महाराज. मग तसं सुद्धा सूचित करायचंय का संजय मंडलिकांना? पुढचा मुद्दा, आत्ताचे सुद्धा जे आहेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज किंवा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, हे नागपूरमधल्या भोसल्यांकडनं आलेले आहेत.
मग अशा वेळी तुम्ही हे छत्रपती घराण्यातले नाही आहेत असा तुमचा दावा आहे का? पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही पहिल्याही दत्तक विधानाबद्दल आणि दुसऱ्याही दत्तक विधानाबद्दल आक्षेप घेताय का? इथे हे सांगायला हवं की दत्तक घेणं देणं हा अतिशय नाजूक, संवेदनशील आणि खाजगी मामला आहे. याबद्दल काही वादविवाद झाले असले तरी सुद्धा ते तेवढ्यापुरतं असतात, पण मात्र एकदा का स्वीकार झाल्यानंतर ती व्यक्ती म्हणजे तेव्हाचं ते बाळ असतं ते त्या घराण्याचं झाल्यानंतर विषय संपले, ते एकमय घराण्याचा भाग बनतात. आणि यानंतर अशा विषयांवरती बोलणं हा फार नाजूक विषयाला तुम्ही नको ते फाटे फोडताय. घरामध्ये काही विविध कारणांमुळे जेव्हा पुढे संतती पुढे न्यायची असते, वंश पुढे न्यायचा असतो, त्यावेळी दत्तक विधानं होत आलेली आहेत. एके काळामध्ये तर स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये दत्तक विधानं न मंजूर करून संस्थानं खालसा करण्याची कामं झालेली आहेत. अनेकदा तो एक नुसता संस्थानांचा मुद्दा नसतो, आपला वंश वाढावा, पुढे जावा आणि आपलं राजकारभार हाती घ्यावा आपल्या वंशानं, आपल्या वंशजानं, अशी सुद्धा अपेक्षा असते. असे मुद्दे जेव्हा तुम्ही हे इकडचे नाहीत, हे बाहेरचे आहेत. बाहेरचे म्हणजे काय? जेव्हा ते अल्पवयीन जेव्हा शाहू महाराज दत्तक घेतले गेले असतील त्यावेळी ते एक लहान मुलाबद्दल तुम्ही बाहेरून आलेली व्यक्ती असा उल्लेख करणारा त्या काळाच्या अनुषंगाने इतकं जुनं जाऊन तुम्ही विषय काढणार आहात. दुसरी गोष्ट, विचारांचा वारस म्हणता असंही आपण मान्य करता. मग विचारांचा वारसा मान्य असेल तर मग ती व्यक्ती इथली काय आणि बाहेरची काय? बरं, बाहेरचं कसं ठरवणार? काही पिढ्या जर का गेल्या असतील, संपूर्ण त्यांचं लहानपण, त्यांचं तारुण्य, नंतर पुढच्या त्यांच्या पिढ्या जर का कोल्हापूरमध्ये राहिल्या असतील तर मग ते बाहेरचे कसे काय? इथे तुम्ही नुसतं दोन घराण्यांबद्दल कमेंट करताय, तुम्ही आपले बाहेरचे परकीय कमेंट करताय आणि तुम्ही विचारांवरती सुद्धा एकीकडे आम्ही शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार म्हणतायत. अहो पण मग तुमच्या म्हणण्यानुसार तेही बाहेरचे ठरतात, बाहेरच्या घराण्यातून आलेले ठरतात. पण तुम्हाला असं म्हणायचं का संजय मंडलिक? याच्याबद्दल त्यांना आता बोलावं लागणार आहे, कारण आता कोल्हापूरमध्येच नाही महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा सुरू झालेली आहे. संजय मंडलिकांवर एकट्यावर मी टीका करणार नाही, मी इथे प्रणिती शिंदेंचा सुद्धा मुद्दामून उल्लेख करेन. प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना जेव्हा पहिलं पत्र सोशल मीडियावर लिहिलं होतं सोलापूर मतदारसंघाच्या बाबतीत, तेव्हा सुद्धा सूचित केलं होतं की तुम्ही कसे बाहेरून आहात. आणि मी जसं म्हणालो तसं सुरुवातीला असे विषय सगळ्यांबाबतीत काढले जात असतात. अजित पवार, फार सुरुवातीची गोष्ट आहे, पुण्यामध्ये जेव्हा सुरेश कलमाडी कार्यरत होते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आणि अजित पवार जिल्हा बघत होते, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये होती, शहरामध्ये काँग्रेस होती, आणि अजित पवार जेव्हा पुणे शहराच्या महापालिकेत आले होते त्यावेळी त्यांनी नापसंती व्यक्त केली होती सुरेश कलमाडेंनी, आणि अजित पवार म्हणाले होते की शहर जिल्ह्यामध्ये येत नाहीत का? त्याचनुसार हा जो मुद्दा आहे, हा इथला, हा बाहेरचा, हा परका, हा वेगळ्या भागातला, म्हणजे लोकसभा आहे म्हणून तरी किमान एवढा मोठा भाग तरी त्याच्या अंतर्गत येतो. उद्या विधानसभा म्हटले की हा आणखी आपल्या बाजूचा आणि हा तिकडच्या गावचा, इथपर्यंत जर का आपण नेहमी फोडाफोडीच्याच अनुषंगाने विचार करणार असू, विभाजनच आपल्या डोक्यात असणार असेल, तर आपण एकमय आणि समतेच्या वाटेवरती कसे जाणार? जर का आज आपण शाहू फुले आंबेडकरांचा नावाचा गजर करत असू तर संजय मंडलिकांचं विधान असेल, नाही तर अजित पवारांची विधानं असतील, हे तेच सूचित करतात की काही अशा दुर्विचाराची तण, चुकीच्या विचारांचे तण आजही आपल्या डोक्यात आहेत आणि ते काढायला हवेत. त्याच्यासाठी ज्योतिबा फुलेंच्या जयंतीपेक्षा चांगली वेळ असूच शकत नाहीत. आजच्या दिवशी तरी अशा विचारांना आपण बाजूला सारलं पाहिजे आणि खऱ्या समतेच्या आणि पुरोगामी आधुनिक विचारांच्या दिशेने मार्गक्रमण केलं पाहिजे. वादविवाद जरूर हवेत, मुद्दे विकासाचे असावेत, भ्रष्टाचाराचे असावेत, धोरणांचे असावेत, आणि टीका सुद्धा करायला हरकत नाही. मात्र शारीरिक व्यंग, जात, धर्म, आपला परका, इथला किंवा बाहेरचा, अशा मुद्द्यांना नेऊन चांगल्या संवादाला गालबोट लावू नये आणि समाजमन नासवू नये, एवढी मात्र विनंती. कारण नाहीतर चांगली चर्चा विस्कटते आणि मग तुम्हाला त्या दिशेने नेण्यासाठी, चांगल्या वाटेवरती आणण्यासाठी चर्चा करावी लागते. म्हणून चर्चा तर होणारच. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा कमेंट्समध्ये. यूट्यूबच्या खाली मी आपल्या कमेंट्स वाचत असतो. तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. पुढारी न्यूज यूट्यूब, ट्विटर, इन्स्टा आणि फेसबुकवरती उपलब्ध आहे. मी सुद्धा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवरती आहे. मला फॉलो करू शकता. मला तुम्ही कमेंटसुद्धा तुमच्या पाठवू शकता मेसेंजरवरती किंवा कमेंट्सच्या सेक्शनमध्ये. तुमच्या मतांची मी वाट पाहतो, तुमच्या कमेंटची मी वाट पाहतो. पाहत राहा पुढारी न्यूज.